तर काकूला एसटी मध्ये जागा नाही भेटली तर काकून पर्सनल खुर्ची आणली ना रे बाजूची. आणि मी कुठं आलो मॅचेस साठी तुम्हाला सांगतो ना समोर. माया काय झालं मॅच मध्ये सांगतो तुम्हाला, तोपर्यंत घ्या ना फॉलो करून. तर का म्हणता बोट्यो जय शिवराय. मी चाललो होतो मॅचेस साठी धुळे. पहिले तर उभ्यानच गेलो, मग भेटली ना रे भाऊ जागा आपल्याला. तिथे आल्यावर मग गेलो बरं आहे केपी मध्ये. गेल्यावर चेतन भाऊला भेटलं 320च्या स्पीड न तुमचा भाऊ डायरेक्ट निघाला खोलीवर. रात्री 11:30 वाजताची बस होती ना रे बा. मग इथून गेलो डायरेक्ट पीडीएमसी वर पाणी भराले आणि पोहोचलो एकदम उशिरा. तर बस लागलीच होती ना रे बा. तर ओमबोन बाकीचे बोट्टे सगळे आपल्याला टाटा म्हणाले आलते ना रे बा. तर बस तर एकदम खतरनाक होती ना. अथर्व भाऊ आणि मी आमच्या दोघांची मॅच होती ना धुळेमध्ये. बस निघालीच नाही तर थांबली ना भाऊ जेवासाठी. लाईन बोट्ट एवढं खतरनाक आहे. मस्ती करत होते ते, झोपूच नाही दिलं नव्हते ना आम्हाला. सकाळी 6:00 पोहोचलो भाऊ आम्ही धुळे. अजून 50 किलोमीटर दूर होतं ना ते. एसटीचे ड्रायव्हर एवढं खतरनाक होते ना, अशा कटा मारून राहिले ना. तर पोहोचलो आम्ही डायरेक्ट शिरपूर मध्ये. ऑटो पकडून डायरेक्ट पोहोचलो त्या कॉलेजला जिथे मॅच होती ना आमची. तर पूर्ण इंतजाम हॉस्टेल मध्ये होता ना आमचा. गेले गेले आपल्या आतंकवाद्याला सगळ्याला भेटलो. कॉलेजचा कॅम्पस एवढा मोठा होता ना, आरसी पटेल कॉलेज मध्ये ना व्हायले. कॅन्टीन मध्ये जाऊन डायरेक्ट नाश्ता चोरपला ना सगळ्यांना. मग चालू केलं ना बो वगैरे लावून. इथे चालू झालं मग फोटो सेशन. साहेब लोकांना घेतलं ना मग मारून. पहिले इंडियन वाल्याची मॅच झाली, मग माझी मॅच झाली ना. एवढी खतरनाक ऊन होती ना, कास सांगू तुम्हाला. झाला ना भाऊ तुमचा ऑल इंडिया नॅशनल साठी सिलेक्ट. आणि हे आमची पूर्ण टीम पण झाली ना. कॅन्टीन मध्ये जाऊन डायरेक्ट जेवण केलं ना खतरनाक. एसटी मध्ये जागा नव्हती म्हणून काकून स्वतःची पर्सनल खुर्ची आणली ना. भेटून आज नवीन ब्लॉग मध्ये. सध्यासाठी टाटा बाय.